ज्यांना रात्रीची शांत झोप लागत नाही ते झोपेचं महत्त्व नक्की सांगू शकतात. बऱ्याच लोकांना झोपेसंबंधित बऱ्याच साऱ्या प्रॉब्लेम्स असतात. झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा अनेकांना झोप लागत नाही. तर याबद्दलचा आयुर्वेददृष्ट्या काय विचार करता येतो, तर झोप न लागण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आढळून येतात. काही लोकांना कितीही थकलं असलं तरी सुद्धा पडल्या पडल्या झोप लागत नाही. ते पण झोपायला गेल्यानंतरही पुढचे 2-3 तास सतत मनात कुठले ना कुठले तरी विचार येतच राहतात आणि त्यामुळे झोप लागत नाही. काही लोकांना सुरुवातीला झोप लागते, पण पुन्हा मध्यरात्री 2 ते 4च्या दरम्यान पुन्हा जाग येते आणि एकदा जाग आली की पुन्हा लवकर झोप लागत नाही. काही लोकांची झोप इतकी क्षणिक असते की थोडासा जरी आवाज झाला, थोडासा अगदी दरवाजा उघडला, मोबाईलचा बीप साऊंड झाला तरी सुद्धा त्यांना जाग येते. अशा प्रकारची झोप असते. काही लोकांना झोपेमध्ये खूप जास्त स्वप्न पडतात. त्यामध्ये मग खूप जास्त वेगवान अशी स्वप्न असतात, तणावपूर्ण अशी स्वप्न असतात आणि मग ह्या स्वप्नातून जाग आल्यानंतर त्यांचं मन अस्वस्थ राहतं आणि पुढे त्यांना झोप लागत नाही. तर अशा वेगवेगळ्या समस्या झोपेच्या बाबतीत येत असतात. आयुर्वेददृष्ट्या ज्यावेळेला आपण विचार करतो या गोष्टीचा, तर पुन्हा एकदा आपल्याला लक्षात येईल की शरीरामध्ये जो वाढलेला वातदोष आहे त्यामुळे हे झोपेमधले डिस्टर्बन्स होत असतात. आणि म्हणूनच जोपर्यंत तुम्ही ह्या वाताचं शमन करत नाही तोपर्यंत तुम्ही जरी झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात तरी सुद्धा तुम्हाला शांत झोप लागू शकत नाही. मग हा वात वाढण्यामागे पुन्हा वेगवेगळे कारणं असतात, जी आतापर्यंतच्या सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. जसं की तुम्ही ऑलरेडी खूप जास्ती जागरण करत असाल, तुमचा प्रवास खूप जास्त होत असेल, तुमचं जेवण व्यवस्थित पचत नसेल किंवा तुमच्या जेवणाच्या वेळा चुकत असतील, जेवणामध्ये वातवर्धक आहाराचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल, चिंता, तणाव ह्या गोष्टी जर का तुमच्यामध्ये जास्त प्रमाणात असतील तर ह्या सगळ्यांचा ओव्हरऑल इम्पॅक्ट हा तुमच्या झोपेवरती होत असतो. आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमची झोप दुरुस्त करायची असेल तर नक्कीच हा वाढलेला वात कमी करणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी प्रत्येक वेळेला कुठलं तरी औषध घेण्याची गरज नाहीये. तर तुमच्या रोजच्या सवयी ज्या आहे, तुमची जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये अगदी छोटे छोटेसे बदल केले तरी सुद्धा तुम्हाला छान झोप लागू शकते. आणि म्हणूनच ज्यांना कोणाला हा झोपेचा त्रास होत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि तुम्हाला जर काही उपाय जाणून घ्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये स्लीप शब्द लिहा. मी तुम्हाला ही लिस्ट पाठवून देईल, जेणेकरून तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही बदल करून तुम्हाला छान झोपेचा आनंद घेता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.